गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गीरेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथसिद्धाः. अध्याय 14. जालंधरास खड्ड्यात पुरले. श्री गणेशाय नमः. जालंधर नाथाकडून उपदेश प्राप्त झाल्याने मैनावतीस आपल्या जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान वाटत होते. पुढे तिला आपल्याप्रमाणे आपल्या पुत्राचा गोपीचंदाचाही उद्धार व्हावा असे वाटू लागले. आपल्या पतीचा त्रिलोचनाचा काळाने घास घेतला तशी गत आपल्या पुत्राची होऊ नये, त्याला या दुष्ट कालचक्रातून जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडविलेच पाहिजे हा विचार तिला स्वस्थ बसू देईना. काय केले म्हणजे आपला पुत्र राज ऐश्वर्यादी लोभ मोहापासून सावध होईल याचीच तिला चिंता लागली होती. पुढे काय झाले? माघ महिन्यात कडाक्याची थंडी पडली. त्यामुळे एके दिवशी मैनावती राजप्रासादाच्या सज्जात सकाळचे ऊन घेत बसली होती. त्याचवेळी खालील प्रांगणात गोपीचंद स्नानासाठी आला होता. त्याचे दंत धावन चालले होते. त्याच्या दासी व राजांगना त्याच्या स्नानासाठी उष्णोदके व सुवासिक तेलांची सिद्धता करीत होत्या. तेव्हा उघड्या अंगाने बसलेल्या आपल्या सुंदर सुकुमार पुत्राची ती मूढ भोगलोलूप स्थिती पाहून मैनावतीचे हृदय गलबलले आणि दुःखावेग अनावर होऊन ती ओक्सोबोक्शी रडू लागली. तिची अवस्था पाहून दासीही बुचकळ्यात पडल्या. इकडे तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू खाली गोपीचंदाच्या अंगावर पडले. त्याने चमकून वर पाहिले, पण पावसाचे काहीच लक्षण नव्हते. अचानक त्याचे लक्ष मैनावतीकडे गेले आणि तिला रडत असलेले पाहून तो लगबगीने माडीवर गेला. तिला नमस्कार केला व म्हणाला, आई, काय झाले? आज अशी का रडतेस? तुला कसले दुःख आहे? तुझा कोणी अपमान केला का? तुला कोणी टाकून बोलले का? तसे काही घडले असल्यास मला सांग. तो जो कोणी असेल त्याची आज धडगत नाही. किंबहुना माझ्याकडून काही प्रमाद घडला असेल तर तसेही स्पष्ट सांग. तुझ्या मनात काही इच्छा असेल आणि मी ती पूर्ण करू शकणार नाही असे वाटून तू शोक करत असशील तर तुझ्या सुखासाठी अहोरात्र तळमळणारा हा गोपीचंद ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्राणही देईल. जो पुत्र आपल्या मातेच्या दुःखाचे निवारण करू शकत नाही तो असून नसून सारखाच. म्हणून तुझ्या मनात जी काही खळबळ असेल ती मोकळ्या मनाने सांग. आपल्या कर्तव्यदक्ष पुत्राचे ते आश्वासक बोलणे ऐकून मैनावतीला खूप बरे वाटले. आपली मनोव्यथा प्रकट करण्याची हीच एक सुसंधी आहे असा विचार करून ती म्हणाली, गोपीचंदा, तुझ्यासारखा महापराक्रमी पुत्र असताना मला त्रास देण्याची कोणाची हिंमत आहे? पण तुझ्याबद्दलचा मोह हेच माझ्या दुःखाचे खरे कारण आहे. तुझा पिता तुझ्यासारखाच रूपवान व बलाढ्य होता, पण शेवटी तोही कालाच्या भक्ष्यस्थानी पडला. सरणावर त्याच्या सुंदर सुकुमार देहाची क्षणात राख झाली. तो काळरूपी व्याघ्र जगाचा घात करण्यासाठी सतत टपून बसलेला आहे. त्याच्या सामर्थ्याला अंत नाही आणि त्याच्या भुकेलाही अंत नाही. त्या काल व्याघ्रापासून स्वतःचा बचाव करणे यातच नरजन्माचे खरे सार्थक आहे. ते तुला साध्य झाले तरच मला दुःख होणार नाही. अरे, नानाविध भोगविलासांमध्ये दंग होऊन तू या जन्माचे मातेरे करून घेऊ नकोस. त्याचे सार्थक कर. त्यातच खरा पुरुषार्थ आहे. आपले हित आपणच पाहायला हवे. विभीषण, नारद, व्यास, शुक, कौशिक, याज्ञवल्क्य, रामानुज या सर्वांनी गुरुउपदेश घेऊन प्राप्त नरजन्मातच स्वहितार्थ प्रयत्न केले, ब्रह्मपद मिळविले, शांती सुख भोगले. त्यांच्याप्रमाणे तू सुद्धा मोक्षप्राप्ती करून घे. तीच जीवांची परमगती आहे. ही परमगती हे चिरंजीव पद प्राप्त करून देणारे सद्गुरूंचे अनेक संप्रदाय आहेत.
ते चैतन्यपंथ, योगपंथ, नाथपंथ, आनंदपंथ अशा नावांनी ओळखले जातात. कितीतरी संत महात्म्यांनी त्या मार्गाने जाऊन या कालव्याघ्रावर विजय मिळविला. मग या सुखोपभोगांमध्ये मग्न राहून तू आपल्या आयुष्यातील हा बहुमूल्य काळ का व्यर्थ घालवित आहेस? मला वाईट वाटते ते याचेच. त्या अमरत्व प्राप्तीसाठी तू प्रयत्न केलेस तरच मला दुःख होणार नाही. मैनावतीची कळकळ गोपीचंदास प्रकर्षाने जाणवली. तो म्हणाला, आई, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण सध्या असा अधिकारी महात्मा कुठे बरे मिळेल, जो स्वतः ब्रह्मज्ञानी आहे, ज्याने ते सनातन पद स्वतः प्राप्त केले आहे. तोच मला ब्रह्मोपदेश करून अमर करू शकेल. अन्यथा कोणाच्याही नादी लागून आपलीच दिशाभूल व्हायची. तेव्हा मैनावती म्हणाली, बाळा, त्याची चिंता तू करू नकोस. तुला सद्गुरूच्या शोधार्थ कोठेही भटकण्याची गरज नाही. आपल्या सद्भाग्याने जालंधरनाथ नावाचे एक श्रेष्ठ योगी सध्या आपल्याच नगरात राहत आहेत. तू त्यांना शरण जा, तेच तुझे कल्याण करतील. तू अपार वैभवाचा स्वामी असलास तरी हे सर्व नाश पावणारे आहे हे लक्षात घे आणि त्यांच्या चरणी आस्था ठेवून अविनाशी पदाची प्राप्ती करून घे. पण गोपीचंदावर ऐहिक सुखोपभोगांचा इतका तगडा प्रभाव होता की त्यांचा सहजासहजी त्याग करणे त्याला शक्यच नव्हते. वेळ मारून नेण्यासाठी तो म्हणाला, आई, परमार्थ केव्हाही श्रेयस्कर आणि गुरुचे महत्त्वही थोर आहे. मी जालंधरास शरण जाईल, योगाभ्यासही करीन, पण ते एकाएकी शक्य होणार नाही. त्यासाठी मला 12 वर्षांची मुदत दे. मी या वैभवाचा, सुखसाधनांचा उपभोग घेईन आणि मगच योग दीक्षा घेईन. आपल्या पुत्राची ती प्रपंचासक्ती मैनावतीला मुळीच आवडली नाही. ती म्हणाली, अरे, हे तू काय म्हणतो आहेस? चित्त, वित्त आणि जीवित्व इतके क्षणभंगूर नि चंचल आहे की पाण्यावरील बुडबुड्यांप्रमाणे त्यांचाही भरवसा देता येत नाही. काळ केव्हा झडप घालील ते सांगता येत नाही. तेथे 12 वर्षांची काय खात्री देतोस? काळाचा प्रभाव इतका गहन आहे की त्याच्यापुढे कोणाचेच शहाणपण चालत नाही. म्हणून आता अधिक विचार न करता जालंधरनाथाला शरण जाऊन या दुर्धर संसार व्याधीतून स्वतःची सुटका करून घे. मैनावती आणि गोपीचंदाचा हा वार्तालाप पट्टराणी लुमावंती ही गुप्तपणे ऐकत होती. आपल्या पतीने सासूचे ऐकले तर सर्व राजव्यवस्था कोलमडून पडेल आणि सर्वांचे हाल होतील या चिंतेने ती व्याकुळ झाली. आपल्या पतीला राज्यभ्रष्ट करून त्याला जोगाची दीक्षा देऊ इच्छिणारी ही बाई त्याची आई नसून साक्षात कैदाशिण आहे. रामाला वनवासात पाठविणारी कैकेयीच मैनावतीच्या रूपात पुन्हा प्रकट झाली आहे. तिच्या योगे हे नवे ग्रहण राज्याला ग्रासू पाहत आहे हे काही बरोबर नाही. अशा अनेक विचारांनी तिचे डोके ठणकू लागले. तिला आपल्या सासूचा तीव्र संताप आला होता, पण काय करावे हेच सुचत नव्हते. ती खिन्नपणे आपल्या महालात निघून गेली. इकडे मैनावतीच्या बोलण्यावर नीट विचार करून गोपीचंद म्हणाला, आई, मी तुझ्या शब्दाबाहेर नाही, पण जोग घेण्यापूर्वी मी त्या नाथाचे कर्तृत्व पाहीन आणि तो माझे हितच करील असे मला वाटले तर सर्वस्वाचा त्याग करून त्याला शरण जाईन. तरी आता काळजी सोडून तू आनंदात राहा. अशा प्रकारे आईचे समाधान करून तो स्नानास गेला. महालात गेलेल्या लुमावंतीला तिच्या मनातील खळबळ स्वस्थ बसू देईना. या बिकट प्रसंगावर मात करण्यासाठी आपणच काही प्रभावी उपाययोजना केली पाहिजे असा निर्धार करून तिने राजाच्या खास मर्जीतल्या आपल्या 7 सवतींना बोलावून घेतले आणि मैनावतीचे कारस्थान त्यांच्या कानावर घालताना म्हणाली, सख्यांनो, आपल्या नगरात जालंधर नावाचा एक ढोंगी साधू आलेला आहे. मैनावती सासूबाई स्वतः त्याच्या नादी लागल्या असून आपल्या राजालाही त्या जोगड्याचा अनुग्रह देऊन जोगी बनविण्याचा त्यांचा बेत आहे. हे त्यांचे बोलणे मी प्रत्यक्ष ऐकले आहे. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून राजाने खरोखरच जोग घेतला
तर भविष्यात आपल्यापुढे कोणते संकट येऊ शकते याचा गांभीर्याने विचार करा. हे अरिष्ट राजवैभव आटवील, सर्वत्र अनागोंदी माजेल, प्रसंगी विनाशकारी परचक्रही येईल आणि प्रजेसमवेत आपल्यालाही हाल अपेष्टा सहन कराव्या लागतील. म्हणून आधीच सावध व्हा. आपल्या सासूबाईंचा दुष्ट हेतू तडीस जाण्यापूर्वीच आपण सर्वांनी तो धुळीस मिळवायला हवा. लुमावंतीचे बोलणे ऐकून त्या सर्व राजस्त्रिया मनोमन खचल्या होत्या. एकत्र विचार करूनही मैनावतीच्या कारवायांना कसा आवर घालायचा हेच त्यांना समजत नव्हते. तेव्हा लुमावंती त्यांना धीर देऊन म्हणाली, सख्यांनो, आपण सवती असलो तरी आपल्या मनात परस्परांविषयी प्रेम आणि आपुलकी आहे. त्याच्याच आधारे आपण येणाऱ्या संकटावर मोठ्या हुशारीने मात करायची आहे. आपण सासूबाईंवर खोटा आळ घालून त्यांचे राजाला राज्यभ्रष्ट करण्यामागे काय कुटील कारस्थान आहे हे राजाच्या मनात भरवून देऊ, म्हणजे त्याचा परिणामही तितकाच तीव्र होईल. त्यासाठी आपण राजाला असे सांगायचे की नगरात जालंधर नावाचा एक जती आला असून त्याची बायकांवर वाईट नजर असते. मैनावती राजमाता असूनही त्याच्यावर लुब्ध झाली आहे, त्याच्या नादी लागली आहे. गोपीचंदाला त्याच्याकडून जोगदीक्षा देऊन दूर तीर्थाटनास पाठवायचे आणि त्याच्या पश्चात जालंधराला राजगादीवर बसवून त्याच्यासह सहवासाचे आणि राज ऐश्वर्याचे यथेच्छ सुख भोगायचे असा तिचा हेतू आहे. या संशयरूप ठिणगीने राजाचा क्रोधाग्नी भडकला तर तो मैनावतीसह जालंधरालाही भस्म करील. पण त्यासाठी मोठे धैर्य हवे, तरच ते संकट टळेल. लुमावंतीचा बेत त्या सर्व जणींना पसंत पडला आणि त्या आनंदाने आपल्या महालात परतल्या. त्या दिवशी दिवसभरातील सर्व राजकर्तव्ये पार पडल्यावर गोपीचंद रात्रीचे भोजन करून विश्रांतीसाठी लुमावंतीच्या महालात गेला. तिने त्याचे आनंदाने स्वागत करून गोड शब्दात त्याचा गौरव केला, त्याला रतिक्रीडेचा आनंद दिला. त्यावेळी तो पूर्णपणे आपल्या कह्यात आलेला आहे हे पाहून लुमावंती म्हणाली, प्राणनाथ, माझ्या ऐकण्यात एक विलक्षण गोष्ट आली आहे, पण ती तुम्हाला सांगण्याचे मला धाडस होत नाही. बरे, ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली तर भविष्यात होणाऱ्या अनर्थाचे तांडव काही केल्या चुकवता येणार नाही. तिचे पेचात टाकणारे बोलणे ऐकून गोपीचंदाने तिला तिच्या मनातील गोष्ट उघड करण्यास सांगितली. तेव्हा ती म्हणाली, मला तुमच्या क्रोधाची भीती वाटते, म्हणून आधी अभय वचन द्या, तरच मला ते सांगण्याचे धैर्य होईल. राजाने तसे वचन देताच लुमावंतीने पूर्वी ठरल्याप्रमाणे सर्व वार्ता त्याच्या कानावर घातली आणि सावधपणे म्हणाली, प्राणनाथ, यातले खरे खोटे देव जाणे, पण मैनावती सासूबाईंचा तसा कपटी हेतू असेल तर आपला स्वार्थ साधण्यासाठी त्या काहीही करून आज न उद्या त्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करतील. त्या जालंधर जोगड्याकडून दीक्षा घेण्यात तुमचे कसे कल्याण होणार आहे हे तुमच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा सावध रहा. त्यांच्या भूल थापांना मुळीच बळी पडू नका. आमचे सौभाग्य थोर, म्हणून सासूबाईंचे हे कारस्थान वेळीच उघडकीस आले, अन्यथा काय अनर्थ ओढवला असता याची कल्पनाच करवत नाही. लुमावंतीचे बोलणे ऐकून गोपीचंद कमालीचा संतापला. त्याने आपल्या विश्वासू मंत्र्यांशी चर्चा करून जालंधराची कशी विल्हेवाट लावायची ते ठरविले. त्यानुसार त्याने आपल्या विश्वासू मंत्र्यांशी चर्चा करून जालंधराची कशी विल्हेवाट लावायची ते ठरविले. त्यानुसार एका आडोशाच्या जागी विहिरीसारखा खोल खड्डा खणण्यात आला. मग रातोरात जालंधराचा शोध घेऊन त्याला काही कारण सांगून तेथे बोलवण्यात आले आणि त्याला काही कळण्याआधीच त्या कूपात ढकलून देण्यात आले. नंतर तो कूप घोड्याची लीद, केरकचरा व मातीने बुजविण्यात आला. हे कृष्णकृत्य आटोपल्यावर गोपीचंदाने आपल्या सेवकांना हे प्रकरण गुप्त राखण्याची सक्त ताकीद दिली आणि गुप्तपणे आपल्या महालात परतला. मध्यरात्री घडलेल्या या प्रकरणाची कोणालाही गंध वार्ता नव्हती. सकाळी जालंधर निघून गेल्याचे लोकांच्या निदर्शनास आले.
पण तो बैरागी असल्यामुळे आपल्या स्वभावधर्मानुसार कुठेतरी निघून गेला असावा असेच त्यांना वाटत होते. थोड्याच अवधीत ही वार्ता साऱ्या नगरात पसरली. जालंधर निघून गेल्याची बातमी एका दासीकडून मैनावतीस समजली. तेव्हा तिला मोठा धक्काच बसला. तिला मनोमन खूप वाईट वाटले. राजस्त्रियांना मात्र त्याच्या रूपाने आलेले संकट टळले, आपल्या सुखवैभवातील मोठा अडथळा दूर झाला म्हणून कमालीचा आनंद झाला होता. निश्चिंततेचा निश्वास टाकून त्यांनी लुमावंतीला मनःपूर्वक धन्यवाद दिले. पण कूपामध्ये जिवंत गाडण्यात आलेल्या जालंधराचे काय झाले? महापराक्रमी असा तो नाथ सर्व सामर्थ्याने युक्त असूनही मैनावतीकडे लक्ष देऊन आणि भविष्यातील कार्ययोजना ध्यानात आणून राजाला कोणताही प्रतिकार न करता गप्प राहिला. खड्ड्यात पडताच तो वज्रासन घालून बसला. त्याने आपल्या माथ्यावर वज्रास्त्र आणि सभोवती आकाशास्त्राची योजना केली. त्यामुळे त्याच्यावर टाकण्यात आलेली लीद व केरकचरा वरच्यावरच राहिला. अर्थात खड्ड्यात गाडला जाऊनही निर्माण झालेल्या पोकळीत तो स्वस्थपणे ध्यानमग्न झाला. अध्याय 14 समाप्त.